पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना मालाविषयीच्या दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या, चोऱ्या, मोटरसायकलचे चोऱ्या यांसारखे गुन्हे उघडकीस आणावे तसेच मालाविषयी गुन्हे घडणार नाहीत याकरता मालाविषयीच्या आरोपितांवर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे नियंत्रणात आणावे याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सूचना देऊन आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे त्यांचे पथक माळशिरस शहरात हजर असताना त्यांच्या पथकास माहिती मिळाली की रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर राहुल वामन सीतापोळी हा चोरीची मोटरसायकल माळशिरस ते अकलूज जाणाऱ्या रोडवरील कोंढावी फाट्याजवळ घेऊन थांबला आहे। माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे आणि त्यांचे पथक तेथे जाऊन त्यास मोटरसायकलसह ताब्यात घेतले। त्याच्याकडे मिळालेल्या मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। त्यानंतर त्याने जगदंब हॉटेल जवळून ती चोरून आणल्याचे सांगितले। सदर मोटरसायकलबाबत खात्री केली असता टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजते। आरोपी राहुल वामन सीतापोळी याच्याकडे आणखीन सखोल विचारपूस करून तपास करता त्यांनी सांगितले की त्याच्या आणखीन एका साथीदारासोबत टेंभुर्णी, माढा, मोहोळ, सांगोला, इंदापूर, लोणंद आदी ठिकाणांहून मोटरसायकली चोरल्याचे त्याने सांगितले। त्याच्याकडून एकूण 2,90,000 रुपये किमतीच्या 10 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून सदर मोटरसायकलींबाबत गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता अनेक गुन्हे त्याने केले असल्याचे निष्पन्न झाले आहे। नमूद उल्लेखनीय कामगिरी ही अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पथकातील अंमलदार ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, तानाजी गाडे, सलीम बागवान, मोहन मनसावाले, सागर ढोरे पाटील, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, अजय वाघमारे, विनायक घोरपडे यांनी बजावली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।